आज आपण तलाठी पदाबद्दल जी अपडेट आलेली आहे ती पदाबद्दल पाहणार आहोत. ठीक आहे. काल आपण या ठिकाणी पाहिलं होतं की कालच्या जाहिरातीमध्ये आपण न्यूजपेपरमध्ये पाहिलं होतं की या ठिकाणी तलाठी भरतीच्या जवळपास 2471 जागा एवढ्या रिक्त आहेत. हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. त्यामुळे आपल्याला एक आशा निर्माण झालेली आहे की लवकरच ही पदभरती होऊ शकते. आज आपण महाराष्ट्र शासनाने तलाठी जे असतात, जे नियुक्त झालेले असतात, तर त्यांच्याबद्दल एक काय केलेलं आहेत, भरपूर या ठिकाणी तक्रारी आल्यामुळे एक अपडेट दिलेला आहे. तर ते आपण या ठिकाणी पाहूया. उद्या जाऊन तुम्ही सुद्धा या ठिकाणी तलाठी होणारच आहे. तुम्ही तलाठी नाही होणार, तुमचं या ठिकाणी आता तलाठीला नवीन नाव काय केलेलं आहे, तर या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी ओके हे होणार आहे उद्या जाऊन. तर तुम्हाला हे कोणत्या अडचणी येऊ नये त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या पदाबद्दल ज्यावेळेस अशा भरपूर या ठिकाणी अपडेट यायला लागतात तर समजून जायचं की हे जाहिरात खूप नजदीक आलेली आहे. जवळच्या काळामध्ये याची जाहिरात धडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासून त्याची तयारी केलेली बिलकुल वावगं ठरणार नाही. तर सुरुवात केली पाहिजे. करून कोणत्याही क्षणी जाहिरात आल्यानंतर आपण तयारीत असायला पाहिजे आणि असाच विचारसरणीने भरपूर विद्यार्थ्यांनी याची तयारीसुद्धा सुरुवात केलेली आहे आणि यासाठीच आपण तलाठी भरती 2025 मार्गदर्शक अशा विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे जे आत्तापासून त्याची तयारी करू इच्छितात. तर यामध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता ठेवली नाही. यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, ई-बुक आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहेत आणि हे केवळ आपण 295 रुपयामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. तर जे पण विद्यार्थी घेऊ इच्छितात फक्त 724893900176 या नंबरला 295 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे, जेणेकरून आत्तापासून तुमची तयारी एकदम परफेक्ट होऊन जावी. तर बघा संपूर्ण हे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. जसं की या ठिकाणी आपण बघू शकता महसूल व वन विभाग यांच्या तर्फे विषय काय दिलेला आहे मित्रांनो, तर तलाठी हे खाजगी कार्यालय वापरत असल्याबाबत व खाजगी मदतनीस नेमत असल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करायच्या कारवाईबद्दल. आता तलाठी यांच्यावरती कारवाई होत आहे. तलाठी म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तलाठी नाही होणार, तर तुम्हाला त्या तलाठीसाठी एक नवीन नाव दिलेलं आहे तलाठी पदाला, तर ग्राम महसूल अधिकारी नाव दिलं. हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. करंट अफेअरचा पण प्रश्न आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की बाबा आता तलाठी येणार नाही, तलाठी भरती नाही येणार, तर आता ग्राम महसूल अधिकारी म्हणून या ठिकाणी येणार आहे. तर ग्राम महसूल अधिकारी किंवा त्यालाच आपण जुनं तलाठी म्हणत होतो. तर असं कुठेही या ठिकाणी शासनाने सांगितलेलं नाही की बाबा तुम्हाला जर ताण येत असेल किंवा तुम्हाला तुमच्या सुखसुविधासाठी तुम्ही एखादा खाजगी या ठिकाणी मदतनीस नियमा वगैरे असं कुठेही सांगितलेलं नाही. कोणत्याही सूचना या ठिकाणी काय आहे शासन स्तरावरून देण्यात आलेल्या नाहीत. तरीसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो तलाठी कार्यालयामध्ये असतील किंवा तलाठी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही की या ठिकाणी तलाठी नेमका म्हणजे नवीन ज्यावेळेस तलाठी येईल किंवा तुम्ही नवीन एखाद्या वेळेस या गावामध्ये जर बाहेरून आला तर तुम्हाला समजत नाही की यामध्ये तलाठी कोण आहे. कारण तलाठीच्या आसपास जे असतात लोक ते जवळपास 90 ते 95% तलाठीचं काम करत असतात. तर त्याच्याच बाबत दिलेलं आहे आणि काय तलाठी तर याच्या पुढे गेलेले आहेत. याच्या पुढं म्हणजे त्या कार्यालयात बसत नाही. त्यांनी स्वतःच काय केलेलं आहे, स्वतःच या ठिकाणी एक वेगळंच काहीतरी खाजगी कार्यालय तयार केलं आहे. तिथूनच सगळी कामकाजं बरं ते कामकाजं पण आणि जे महत्त्वाचा तुमचा जो काय डाटा असतो, 7/12 असेल, उतारा असतील, सगळं काय तुमचं या ठिकाणी जे पण काय तुमचं दस्तऐवज असेल तर ते दस्तऐवजसुद्धा या ठिकाणी काय खाजगी त्या कार्यालयामध्ये ठेवत आहेत. हे खूप म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप घातक आहे. त्यामुळेच या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या सर्व सूचना या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं शासनाने सांगितलेलं आहे. तसेच या सूचना सर्व तलाट्यांच्या तात्काळ निदर्शनास आणण्यात यावीत असं सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. महाराष्ट्र शासनाने हे अपडेट दिलेलं आहे. तर उद्या जाऊन तुम्ही एवढी धडपड करून तलाठी होणार आणि पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये जर असं आलं की बाबा सगळेच करतायत आपण करावं, तर हे चुकीचं आहे. आपलं काम हे आपणच करायचं आहे. असं कोणत्याही शासन स्तरावरून खाजगी मदतनीस नेमण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत किंवा असं कोणतंही या ठिकाणी ते कायदेशीर नाही आणि जे पण कामं आहेत तलाठी कार्यालय म्हणजे त्याला आपण सज्जा म्हणतो, तर त्या सज्जामध्ये राहूनच या ठिकाणी करावेत असं या ठिकाणी शासन सांगत आहे. तर ही तुर्तास ही अपडेट महत्त्वपूर्ण आहे. उद्या जाऊन तुम्ही तलाठी होईलच, त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. तसंच बाकीच्या पण भरपूर परीक्षा आहेत. सरळ सेवा आहे, रेल्वे भरती आहे, MPSC कंबाईन, TCS, IBPS पॅटर्ननुसार बाकीच्या परीक्षा आहे, बँकिंग, ह्या सगळ्यांचं एकत्रित पाहिजे असेल तर फक्त 499 मध्ये आपले हे सर्व तुम्हाला भेटून जातं आहे. सेपरेट पाहिजे असेल तर तुमच्यासाठी सेपरेटसुद्धा आहे. सध्या ICDS मुख्य सेविकाचं आहे. यामध्ये ICDSचे लॉ आहेत, योजना आहेत, कायदे आहेत, हे सगळं तुम्हाला इन्क्लूड आहे. ते सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे फक्त 198 रुपयामध्ये. समाज कल्याण भरतीसाठी स्पेशल तुमच्यासाठी 275 रुपयामध्ये सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे. तर याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. लवकरच वन विभागाची जाहिरात येणार आहे. मागील प्रश्नपत्रिका असतील, व्हिडिओ लेक्चर असतील, ई-बुक आहे, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. रेल्वे भरतीचं मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे. याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.